संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज एका महत्वाच्या गोष्टीवरती मी बोलणार आहे। संभाजी महाराज जेव्हा आपण वाचतो, ऐकतो आणि महाराजांच्या आयुष्यातल्या काही दर्दनाक गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला त्रास होतो। महाराजांची पत्रिका म्हटलं तर त्याच्यामध्ये 2-3 ठिकाणी वेगळे वेगळे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात। काही ठिकाणी असं म्हटलं जातं की वृषभ राशीची पत्रिका आहे, तर काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की तुळा राशीची पत्रिका आहे। जे पण आढावे आपल्याला मिळाले ते समोर मांडले आणि मग त्याच्यावरती मी थोडासा अभ्यास केला, तेव्हा असं लक्षात आलं जी तुळा राशीची पत्रिका आहे चित्रा नक्षत्राची, ती पत्रिका आणि महाराजांच्या आयुष्यातली कारकीर्द यांच्यामध्ये जर आपण सिमिलॅरिटी बघितली, खूप जास्त सिमिलॅरिटी दिसते। 14 मे 1657 याचा जर विचार केला आपण तर मे महिन्याचा जो नंबर आहे तोही 5 आहे आणि मूलांक हाही 5 आहे। तर इथे संभाजी महाराजांचं जे नेतृत्व आहे, कौशल्य आहे, राजनीतीची जी पद्धती आहे, ज्या पद्धतीची बुद्धिमत्ता आहे, सर्व विषयांचं नॉलेज आहे, वेगवेगळ्या असंख्य 14 भाषात असं त्यांना बोलता येत आहे, तर या सगळ्यावरती त्या 14 मेचा विशेष प्रभाव असलेला आपल्याला दिसतो। त्यामुळे जेव्हा तुम्ही अंकशास्त्र पाहता तेव्हा फक्त मूलांक याचा तर विचार कराच, पण सोबत तो कुठला महिना आहे आणि त्याच्यातला तो कुठला अंक आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। आता ही जर पत्रिका पाहिली तर ती कर्क लग्नाची पत्रिका आहे। कर्क लग्नाची पत्रिका अजून कुणाची होती तर प्रभू श्रीरामांची पत्रिका कर्क लग्नाची होती। सगळ्यांना प्रभू श्रीराम आपले लेकरू वाटायचे। तसंच काहीसं संभाजीराजांबद्दलही म्हणतात। लोकांनी प्रचंड प्रेम केलेला हा आपला संभाजीराजा आहे। प्रभू श्रीरामांच्या ठिकाणी असलेला दयाभाव संभाजीराजांच्या ठिकाणीही आपल्याला दिसतो। सगळ्यांना आपलंसं करणं हे जे कौशल्य हेही संभाजी महाराजांच्या पत्रिकेत आपल्याला दिसतं। प्रभू श्रीराम दिसायला देखणे आकर्षक आहेत, एक पत्नी एक वचनी असे म्हटलेले आहेत आणि संभाजी महाराज सुद्धा आपल्या पत्नीवरती प्रचंड प्रेम करणारे आहेत। समाजासाठी आपल्या परिवाराचा त्याग करण्याची एक गोष्ट आपल्याला प्रभू श्रीरामांमध्ये दिसली आणि समाजासाठी पूर्ण आयुष्य हिंदवी स्वराज्य उभं राहावं म्हणून संभाजी महाराजांनी घातलेलं आयुष्य हे त्या पद्धतीचंच आपल्याला दिसतं। आता रजा घेते। तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना मला भेटायचंय त्यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा। 15 दिवस मुंबई, 15 दिवस दुबई असा काहीचा प्रवास असतो। बरेच विषय ज्योतिषशास्त्राबद्दल, काही दैवी गोष्टींबद्दल या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय। आता इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराज।